मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। डिसेंबर महिना चालू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आज येईल उद्या येईल असं सांगण्यामध्ये येत होतं। आता डिसेंबर महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक सुद्धा हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही। त्यामुळे हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार असा प्रश्न वारंवार आता उपस्थित करण्यामध्ये येत आहे। खरं तर नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज येईल उद्या येईल असं सांगण्यामध्ये येत होता। नोव्हेंबर महिना संपला त्यानंतर डिसेंबर महिना चालू झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा एकत्र दिला जाईल असं डिसेंबर महिना चालू झाल्यापासून सांगण्यामध्ये येत होतं। आता डिसेंबर महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील या 2 हप्त्यांचे 3000 रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नाहीत। म्हणजेच की नोव्हेंबर महिना संपला, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता काही जमा झाला नाही, त्यानंतर डिसेंबर महिना देखील आता या ठिकाणी चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसल्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि यातच आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची आणि पेपरची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना आता 2 हप्त्यांचे एकदम पैसे मिळणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये आली आहे। कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। डीबीटीच्या माध्यमातून थेट आता तुमच्या खात्यावरती एक नव्हे तर 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। 17व्या हप्त्याचे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती या 2 हप्त्यांचे पैसे जमा झाले नसतील, म्हणजेच की 17वा आणि 18वा हप्ता जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल आणि हप्ता कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। सर्व काही महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। आता या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती एकत्र या ठिकाणी जमा होणार अशा पद्धतीची पेपरची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता या 2 हप्त्यांचे नेमके 3000 रुपये तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की या ठिकाणी 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता 2100 रुपयांच्या हप्त्या संदर्भातील देखील एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ती देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी लखपती दीदी योजनेसंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान अशा पद्धतीची देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की राज्यभरातील सर्व या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता प्रत्येक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। आता सुरुवातीला जी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते आता एकदम जमा होणार। 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची पहिली अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार या संदर्भातील सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी 2100 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधीपासून जमा होणार याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। आणि त्यानंतर आता सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। प्रत्येक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त आता 3 ते 4 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या ठिकाणी बघू शकता प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकदम मिळणार, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता 2 हप्ते एकदम म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता एकत्र जमा होणार, हे तर सर्वांना माहीत झाले आहे. परंतु हे 3,000 रुपये नेमके आता खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता सविस्तर बघूया. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये अनुदान देण्यामध्ये येते. सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार आहे. या संदर्भातील अनुदानाच्या रकमेची तरतूद देखील करण्यामध्ये आली असल्याची अतिशय मोठी या ठिकाणी बातमी समोर आली आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहे, तर याची तरतूद सरकारच्या माध्यमातून मध्ये आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. लक्षपूर्वक पहा. चला, तुमच्या या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे आणि मोबाईलमध्ये मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला. या ठिकाणी सर्वच बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. परंतु या ठिकाणी बँकेच्या स्थितीनुसार 1 ते 2 दिवस हप्ता जमा होण्यास उशीर देखील या ठिकाणी लागू शकतो. एकदा हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी बघू शकता, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येत असतो. परंतु काही तांत्रिक कारणामुळे म्हणजेच या ठिकाणी आता बऱ्याच काही कारणास्तव लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्यास उशीर झाला. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा आता एकत्र जमा करण्यामध्ये येणार आहे. या ठिकाणी बघू शकता पेपरमध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे. सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महिलांना म्हणजेच की लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार आहे. म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे पैसे हे आता एकत्र दिले जाणार आहे आणि या संदर्भामध्ये अनुदानाच्या रकमेची तरतूद देखील या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किती रक्कम या ठिकाणी जमा करायची आहे या म्हणजेच की याबद्दलची सर्व काही तरतूद ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असून आता हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. अखेरकार सरकारला देखील या ठिकाणी निर्णय घ्यावाच लागलेला आहे. बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे. कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला, यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होती आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय जाहीर केला आणि या ठिकाणी निधीची तरतूद करण्यामध्ये आली आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती या ठिकाणी 2 हप्त्याचे पैसे जमा झाले नाही. सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. लाडकी बहीण योजना आधीपासूनच सुरू असल्यामुळे तिच्यावरती निवडणूक कालावधीमध्ये कोणताही प्रतिबंध या ठिकाणी असणार नाही. अनुदान वितरणासंदर्भामध्ये या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच या ठिकाणी प्रक्रिया सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. सरकारने कोट्यावधी रुपयांची या ठिकाणी तरतूद केली असल्यामुळे हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. परंतु आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार नाही असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि आता ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा महिलांना सरकार अपात्र करत आहे. म्हणजेच की ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नाही तर अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि ज्या महिला योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत तर अशा महिलांना काळजी करण्याची काहीच गरज नाही.
आता या ठिकाणी अनुदानासाठी आचारसंहितेची काहीच अडचण नसल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या योजनेअंतर्गत म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी बोगस असल्याचे किंवा काही ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचे या ठिकाणी समोर आलेला आहे। त्यामुळे यावरती प्रतिबंध आणण्यासाठी राज्य सरकारने या योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांची KYC अनिवार्य केली आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की KYC करण्याचा नियम सरकारने का लागू केला, तर याचं उत्तर म्हणजे ज्या बोगस महिला असतील म्हणजेच की निकषामध्ये बसत नसताना सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नसताना सुद्धा ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, तर अशा महिलांना योजनेमधून वगळण्याकरिता सरकारने KYC करण्याचा नियम लागू केला असल्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना KYC करावे लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतील 2,42,00,000 महिला लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ 1,60,00,000 महिला लाभार्थ्यांनी KYC केले असल्यामुळे सरकारने KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली होती आणि त्यानुसार 31 डिसेंबर पर्यंत KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी KYC करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा नियमितपणे जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणी 31 डिसेंबर पर्यंत KYC करणार नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा आता कायमचा बंद केला जाणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। त्यामुळे ज्या देखील लाडक्या बहिणींनी अद्याप देखील KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीची या ठिकाणी अपडेट आपल्याला बघायला मिळत होती। आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, कारण की सरकारने तर निधीची तरतूद केली आहे आणि 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मिळणार हे तर आता 100% जाहीर झालं आहे। आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार, मात्र नेमके हे आज येणार की उद्या येणार असा प्रश्न आता आपल्याला बघायला मिळत आहे। आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये नेमके तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण आता बघूया। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यामध्ये आली आहे। 2 महिन्यांचे पैसे आता एकत्र दिले जाणार आहेत आणि या संदर्भातील अनुदानाच्या रकमेची तरतूद सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असल्यामुळे आता हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार, म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी लखपती दीदी योजनेसंदर्भातील एक छोटीशी अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा, देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान, अशा पद्धतीची छोटीशी एक बातमी आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल ते देखील आपण बघणारच आहोत। आता या ठिकाणी बघू शकता कोणी काही म्हटले तरी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बघू शकता कोणी काही म्हटले तरी मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं कोण म्हटलं आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे, म्हणजेच की मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजना आणली आहे। सध्याच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा, पुढच्या वेळी मी पाथर्डीमध्ये येईल त्यावेळी येथील सर्व बहिणी लखपती दीदी झाल्या पाहिजेत असं या ठिकाणी आव्हान केलं आहे। म्हणजेच या ठिकाणी पाथर्डीमध्ये एक सभा होती आणि त्या सभेमधून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणी असतील तर अशा लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे आव्हान या ठिकाणी केले आहे, म्हणजेच की तुम्ही देखील आता लखपती दीदी या ठिकाणी होऊ शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजना सुरू केली असून या माध्यमातून लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा असं या ठिकाणी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं आहे आणि त्यानुसार आता बऱ्याच लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्यामध्ये येणार असल्यामुळे हा देखील महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला म्हणावा लागेल। सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी हा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी, आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यामध्ये येत असून
आता बऱ्याच लाडक्या बहिणी लखपती दीदी या ठिकाणी होणार आहेत, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना नक्कीच या ठिकाणी चांगला दिलासा मिळू शकतो अशा पद्धतीची बातमी आहे. म्हणजेच की आता तुम्ही देखील या ठिकाणी लखपती दीदी बनू शकता. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभावी अशी योजना राबवण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून लखपती दीदी योजना या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेली आहे आणि त्यानुसार आता राज्यातील महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचे आव्हान या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केले असल्यामुळे आता हा देखील दिलासा देणारा अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल. अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट होती. त्यानंतर या ठिकाणी 21 रुपयांच्या हप्त्या संदर्भातील देखील एक छोटीशी अपडेट आहे, ती बघूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघूयात. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता 21 रुपयांच्या हप्त्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या ठिकाणी बघू शकता सरकारची वर्षपूर्ती लाडक्या बहिणींना 21 रुपयांच्या हप्त्याची अद्याप देखील प्रतीक्षा कायम आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे याचबरोबर कुटुंबामध्ये त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यामध्ये आली. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीमध्ये काढण्याचा प्रयत्न केला होता. तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलो तर लाभार्थी महिलांना महिन्याला 21 रुपये देऊ अशी घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली होती. आता ही घोषणा करून सरकारला 1 वर्ष झालं तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21 रुपयांचा हप्ता हा जमा होत नसल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा हा जो 21 रुपयांचा हप्ता आहे हा नेमका कधीपासून मिळणार तर याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आणि लाडक्या बहिणींचा देखील असा प्रश्न आहे की सरकारने 21 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा केली होती, मग हा 21 रुपयांचा हप्ता आम्हाला कधीपासून मिळणार असा लाडक्या बहिणींचा प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून याबाबत कोणतीही घोषणा करण्यामध्ये आली नसल्यामुळे लाडक्या बहिणींना 21 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करावीच लागणार आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता की सरकारने 21 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा केली होती, मग हा नेमका 21 रुपयांचा हप्ता आमच्या खात्यावरती कधीपासून जमा होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता. परंतु सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील कोणतीही घोषणा करण्यामध्ये आली नसल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना 21 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करावीच लागणार आहे. सध्या तरी आता या ठिकाणी 21 रुपयांचा हप्ता जमा होणार नाही अशा पद्धतीची आपल्याला अपडेट बघायला मिळत आहे. आणि त्यानंतर आता अतिशय महत्त्वाची जी अपडेट आहे ती म्हणजेच की सध्या आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा केला जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्येच देणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु काही कारणास्तव नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. आता डिसेंबर महिना चालू झाला असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा एकत्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. या ठिकाणी बघू शकता राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो. सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महिलांना आता 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता या ठिकाणी एकत्र दिले जाणार असून या संदर्भातील सरकारच्या माध्यमातून तरतूद देखील या ठिकाणी करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळणार हे तर सर्वांना माहीत झालं आहे. आता नेमके 3000 रुपये कधी मिळणार तर समोर आलेल्या माहितीनुसार अजून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. साधारणतः 8 डिसेंबर या दिवशी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय म्हणजेच की GR हा निर्गमित करण्यामध्ये आला होता आणि त्यामध्ये सरकारने काही निधीची तरतूद केली असल्यामुळे अजून साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला
तर 25 डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 17वा हप्ता वाटप झाला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिना चालू असल्यामुळे डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता सरकारला द्यावे लागणारच आहेत आणि ही रक्कम लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाली तर लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। साधारणतः 25 डिसेंबर पर्यंत दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। अशा पद्धतीची लाडकी बहीण योजनेबद्दलची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।